खूपच चांगला आहे कारण की भोर तालुका असोसिएशन आणि पूर्ण सनी आणि पूर्ण टीम असेल कारण मुंबईमध्ये त्यांचं मॅच चालू करा. डी डी सर असतील मुंबईमध्ये एवढं मोठं नियोजन करणं खूप अवघड असतं. त्यात तिने पूर्ण गाव असेल पूर्ण गावानं सहकार्य किंवा स्पॉन्सर असतील त्यांनी त्यांच्या पाठीशी उभं राहून एवढं मोठं नियोजन होऊ शकतं. येस, हा होता मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बेस्ट ऑफ लक अमर. कोणता बॅट्समन आला नाही यांची म्हणजे कुठली टीम चला अखंड वाई आपला 12 मॅन्स आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. बत्तीशा आणि अखंड पाटण तालुका आणि त्याचबरोबर अखंड वाई 11 या दोन संघांमधील हा सामना पाहायला मिळेल. दोन षटकाचा केलाय. पहिला बॉल झाला. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली आहे. त्यानंतर मात्र ऑन साईडला खेचून काढला. तिथे 6 क्षेत्ररक्षक आहेत. बॉलपर्यंत पोहोचतायत. बॉलला उचलतील पैकी करतील तोपर्यंत एक पुन्हा येत असताना मात्र पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल आक्रमण केलंय इथे. हा तोफा होता. तोफ्याला केलाय कबूल 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 कबूल. आणि हा बॉल सीमारेषा पार आलाय षटकार. रिप्ले मध्ये रनअप घेतला. त्याच्यानंतर मात्र साईड ऑफ सम डिलिव्हरी होते. त्याच्यानंतर परफेक्ट शॉट सिलेक्शन अगदी कमरेचा वर बॉल. त्याच्यानंतर मात्र इथून स्क्वेअर लेग डीप मध्ये मात्र बॉलला फेकून दिले. अगदी लांब लचक मात्र उंच मात्र गेलेला हा षटकार पाहायला मिळाला. खूप छान पद्धतीनं हा मात्र इथे फटका सजवला गेले. 2 मिनिटं पंच खेळ थांबवायचा प्लीज. 12 मॅच नाही, नावं नाही लिहिली आहेत. अखंड वाई सुहास शिंदे गेम ऑन लिस्ट. सुशांत शिंदे आणि सुहास एक धाव येताना पाहायला मिळेल. धावपलिकावरती धावा लागल्या जातात 9 धावा. आणि इथे 32 क्रिकेट असोसिएशन ला इथून संधी मिळाली. वर गेलेले आहेत म्हणजे एक सामना तुम्हाला कमी खेळावा मिळणार आहे. जो जिंकणार आहे तो केसी फायटर्स कराड बरोबर खेळणार आहे चालू मॅच मधून. धक्का बसला. पहिला विकेट मात्र तेजेच्या स्वरूपामध्ये माघारी गेल्या. मागच्या मॅच मध्ये खूप छान स्कोर यांच्या बॅटमधून आले होते. परंतु त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर इथून चांगली गोलंदाजी इथून त्याचा विशाल यांनी मात्र नमुना पेश केलाय. 2 षटकांचा खेळ आहे आणि विशाल यांना मात्र इथून आणले गेले. 2 षटका कोण हाताळतील त्याची चर्चा मात्र वारंवार होताना पाहायला मिळणार आहे आपल्याला. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये सूरज मात्र जाताना पाहायला मिळतात आपल्याला. चांगला बॉल भन्नाट इथे मात्र पाहायला मिळाला. वाईटचा निर्णय परंतु येताना पाहायला मिळेल. एक अतिरिक्त धावपलिकावरती जोडली जाईल. लाईन लेंथ थोडीशी चुकली. वेग होता, वेगावरती नियंत्रण नव्हतं. तेच महत्त्वाचं आहे क्रिकेटमध्ये. ॲज अ गोलंदाज म्हणून तुम्ही गोलंदाजी करता त्यावेळी तुमच्या वेगावरती नियंत्रण असणं महत्त्वपूर्ण सातत्याने मांडलं जातं. बॉल चांगला इथून पाहायला गेला. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताळला जातोय. वाव पहा इथे आणखी एक डॉट बॉल काढला जातोय. काय गोलंदाजी केली जातोय. षटक क्रमांक पहिला विशाल यांच्या स्वरूपामध्ये समाप्त होताना मात्र पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलिकावरती धावा लागल्या जातात त्या 10 धावा. 10 धावा धावपलिकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन इथून मात्र गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. इथे शिवा द बॉस शिवा जाधव यांचं इथे मात्र शुभागमन झाले. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सुद्धा अध्यक्ष आहेत आणि पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट वाढवण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान राहिले गेले.
त्याचबरोबर अखंड वाई क्रिकेट असोसिएशनचे निलेशजी भोसले सर यांचंही खूप मोठं योगदान सातत्याने राहिलं गेलंय आणि त्यांचंही ते शुभागमन या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळतं. त्याचबरोबर जयराजी वाडकर साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी जयराजी वाडकर साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी त्यांना विनंती करेन की या आपण शुभ सन्मान घेण्यासाठी. अतुल भालेकर कॅप्टन 26 मैदानाच्या आतमध्ये मात्र येताना पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी पहिला बॉल हाताळलाय. पहिल्या बॉलमध्ये आले एक सिंगल. समोर आहे फलंदाज सुशांत शिंदेला पाहतोय इथे आपण. एक चांगली फलंदाज आणि चांगले गोलंदाज असा सामना मात्र रंगताना पाहायला मिळतोय. एका बाजूला वाई तर दुसऱ्या बाजूला पाटण. हो 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 काय झेल पकडलाय अप्रतिम. गणेश शिंदे तिथे आहेत आणि मॅन ऑफ द मॅच जर्सी सुद्धा त्यांच्या अंगावरती आहे. हेच क्रिकेट आहे. ना रिटायर्ड हो ना रिटायर्ड हो त्याचं उत्तम उदाहरण सातत्याने पाटण तालुका क्रिकेटमध्ये देत असतात. त्याच्यानंतर मात्र तुम्ही बाहेर खेळत असतात, व्यावसायिक क्रिकेट सुद्धा खेळत असतात, ग्रामीण क्रिकेट खेळत असतात, त्यावेळी मला देत असतात. तेच गणेश शिंदे गणेश सुरेश शिंदे अप्रतिम उदाहरण देत असताना पाहायला मिळतात इथे. अतुलला पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या बॉलमध्ये एक विकेट घेतली. त्याच्यानंतर मात्र इथून पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली. त्याच्यानंतर विकेट घेतली. चांगली गोलंदाजी साकारताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. निलेश मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळत आहेत. निलेशजी भोसले मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळतात. आणखी एक क्रिकेट बरोबर पश्चिम महाराष्ट्राचा वाढवण्यामध्ये ज्यांचा हातभार आहे तेही मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्याच्या घडीला ते. परंतु इथून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी जात असताना पाहायला मिळतात इथे. अतुलला पाहतो इथे आपण गोलंदाजी करत असताना. अतुल भालेकर हो हो स्विंग मिस. परंतु इथून नो बॉलचा इशारा इथे आलाय जरूर. म्हणजे चांगला इथून बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी मात्र निर्णय असणार आहे. कारण एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावी येताना पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर येणारा बॉल फ्री हिट असणार आहे. हे सगळी जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. कॅप्टन 26 म्हणून ओळख आहे. अनेक क्रिकेट मात्र खेळताना पाहायला मिळतात. अतुल भालेकर अनेक स्पर्धा पाटण तालुक्यामध्ये त्यांच्या नावाने होत असताना मात्र पाहायला मिळतात आपल्याला. समोर आहेत निलेश भोसले अतुल भालेकर यांच्या विरोधामध्ये. लोड फुल टॉस बॉल खेळण्याचा प्रयत्न. पॉईंटच्या दिशेनं फक्त दिशा दिली. एक सिंगलच येईल तिथे. एका धावेनं धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. 13 धावसंख्येवरती मात्र पाहायला मिळत आहेत. अंतिम षटक आणि अंतिम षटकातील बॉल आतापर्यंत झालेले आहेत ते 4 बॉलमध्ये धावा खर्च केल्या. त्या एक विकेट घेऊन मात्र 2 धावा. केसीए फायटर्स आपण यायचं आहे. ओके 3 बॉल 1 नो बॉल आहे. व्हाईट बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. खराब बॉल इथे मात्र डिलिव्हरी केलाय. अतिरिक्त धावा या षटकामध्ये 2 आल्या आहेत आपण पाहायला गेलं तर. एक नो बॉलच्या स्वरूपामध्ये आणि त्याच्यानंतर मात्र व्हाईट बॉल आता हे पाहायला गेलंय. चांगली गोलंदाजीसाठी ओळखले जात आहेत. अगदी मनगटी गोलंदाजी आणि व्हेरिएशन चांगल्या पद्धतीने अतुल भालेकर यांच्याकडे आहेत. ते तुम्हाला वापरावे लागेल. समोर मात्र फलंदाज आहे ते सूरज. स्टेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येत आहेत. मिड ऑफवरना बॉलपर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल मात्र घेतली जातोय. एक सिंगलना मात्र इथून धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 15 धावा. उर्वरित काही बॉल शिल्लक असतील या षटकांमधील 15 धावा धावफलकावरती लागल्या. 2 षटकांचा खेळ आहे. जास्तीत जास्त धावा जमवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला जातील. आता निलेश भोसले ऑन स्ट्राईकला पाहायला मिळत आहेत अगेन्स्ट अतुल भालेकर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला मात्र पाहायला मिळत आहेत. फटका फसलाय तिथे जरूर. उंची माझा झोका. कॉल करा कॉलिंग करा. आणि त्यानंतर पहा तिथे निर्णय चुकला. झेल घेणार कोण यामध्ये मात्र थोडीशी द्वंद्व परिस्थितीमध्ये क्षेत्ररक्षक गेले
आणि हा झेल ड्रॉप झालाय. निलेश भोसले यांना जीवदान मिळाले, परंतु 2 धावाही या जीवदानांना आल्यात. धावपलिकावरती धावा लागल्या जातात त्या 17 धावा. 70 रन स्कोरबोर्ड मात्र पाहायला मिळतात. अतुल भालेकर गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. छान पद्धतीने मांडलेली स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते. आजचा दिवस गाजला गेलाय. संधी आहे तिथे. हो, पृथ्वीराज यादव फ्लाय जरूर झाले होते, परंतु तिथून निसटलाय आणि एक धावेच्या स्वरूपामध्ये या वंडीच्या स्वरूपामध्ये मेल आणि या एका धावेनं मात्र धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा, विजयासाठी 19 धावांची गरज असणार आहे. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर मंकालेश्वर बॉईज चिखलगाव आयोजित श्री मंकालेश्वर चषक 2025 साठी भरपूर बक्षीसदात्यांना आम्हाला इथे मात्र उपकृत केलेत आणि त्यापैकी एक म्हणजे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक शिवसेना युवा सेना ऐरोली विधानसभा संपर्क प्रमुख आदरणीय श्री सुरेशदादा गायकवाड साहेबांकडून आम्हाला तृतीय क्रमांकाचं इथून कॅश प्राईज ते मात्र स्वरूपामध्ये आम्हाला आलेलं आहे. त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. शिवसेनेचे डाण्या वाघ म्हणून त्यांना या विभागामध्ये ओळखलं जातं. शिवसेना वाढीसाठी खूप मोठं अथक परिश्रम त्यांच्याकडनं हे घेतले जात आहेत आणि या तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आणि आमच्या मंकालेश्वर बॉईज यांच्या चिखल गावावरती सातत्याने प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद साहेब. चला फास्ट करायचं आहे प्लीज. चला निलेश भोसले सर प्लीज, वेळ नाही आपल्याला, अजून 2 सामने खेळवायचे आहेत. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी त्याचबरोबर आदरणीय सचिनजी दिघे साहेबांचंही ते शुभागमन झाले. ते आम्हाला प्रेक्षकांमध्ये दिसत आहेत. तर या तुमची जागा प्रेक्षकांमध्ये नव्हे तर अतिथी कक्षामध्ये आहे. मी विनंती करेन आदरपूर्वक त्यांना की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. सचिनजी दिघे चला क्षेत्ररक्षक सजून घ्या प्लीज सर. तर शेवटचा सामना 1 ओव्हरचा खेळायला लागेल आपल्याला. त्याचबरोबर कुमारजी दोंडे साहेबांचंही इथे शुभागमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत आम्ही इथे करत आहोत. चला येणारे जर का 1 मिनिटामध्ये हा सामना चालू झाला नाही तर शेवटचा सामना 1 ओव्हरचा होईल असं आयोजक कमिटीकडनं इथे मात्र आम्हाला सांगण्यात येते. वेळ वाचवा प्लीज, कारण सूर्य अस्ताला चाललाय. सूर्य इथून या मैदानावरती लगेच अंधार पडतो. डीडी आपण पाहायला गेलं तर याच्यानंतर मात्र विजेता संघ खेळणार आहे तो केसी कराड या संघाबरोबर. केसी फायटर कराड चला जुने बॉल किती आहेत तिकडे घेऊन यायचं आहे प्लीज व्यासपीठावरती. मागे आमचे आहेत पंच, जुने बॉल तिकडे मुलांकडे दिले असेल त्यांना इकडे घेऊन पाठवा. चला मॅच ऑन लिस्टली संघर्षाला सुरुवात परत एकदा पाहायला मिळेल. पृथ्वीराज यादव समोर आहे तर नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज नितीनला पाहतो इथे. नितीन चांगले फलंदाज सातत्याने पाहायला गेले. गोलंदाजी मार्क वरती दशरथ आपल्याला दशरथजी भाऊ धोंडे साहेबांचं इथे शुभागमन मात्र होताना पाहायला मिळते आणि अरुणजी धनावडे साहेबांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळते. त्यांचं एक सहर्ष स्वागत दशरथजी आणि त्याचबरोबर आदरणीय अरुणजी यांचं इथे शुभागमन या क्रिकेटच्या निमित्ताने मात्र पाहायला मिळते. या मनापासून आभार. आपलंही सहर्ष स्वागत इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते.
बहुत चांगला इथे मात्र पाहायला मिळतोय. अप्रतिम अप्रतिम मात्र इथून गोलंदाजी पाहायला मिळेल का त्याची चर्चा, कारण पहिल्या बॉलवरती मात्र पाहायला गेला तर एक सिंगल आली, त्याच्यानंतर मात्र डॉट बॉल आलाय. सुमितला पाहतोय गोलंदाजी मार्गवरती पहिल्या षटक खूप महत्वपूर्ण असणार आहे इथून आपण पाहायला गेला तर, कारण विजयासाठी तुम्हाला बनवायचे आहेत 19 धावा. 2 बॉलवरती 1 धाव आली आहे. आता मात्र इथून वाईड बॉलचा निर्णय आणि वाईड बॉलवरती मात्र एक सिंगल येताना पाहायला मिळेल अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये. धावफलकावरती धावा 2 लागल्या जात आहेत. दोन्ही मात्र क्रिकेट असोसिएशन मधील मात्र बरेचसे खेळाडू समर्थक मात्र ही मॅच आता लाईव्ह पाहत असतील. मॅच अति तटीची आहे, मॅच साधी नाही आहे, मॅच खूप मोठी आहे. जिंकेल तो मात्र एक पाऊल पुढे जाईल. हा बॅट स्किड झाले आता मधून पाहायला गेला तर, त्याच्यानंतर मात्र इथून क्षेत्ररक्षक येतात मिड विकेट शॉट मधून मात्र तेवढंच अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगलच मात्र तिथे येताना पाहायला मिळाली. या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 3. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 धावा धावफलकावरती येताना मात्र पाहायला मिळतात. गोलंदाजी करत असताना सुमित यांना मात्र पाहायला मिळतात आपल्याला. पृथ्वीराज यादव यांच्याकडे क्षमता आहे मोठे फटकेबाजी करण्याची, परंतु तेवढी ताकदीची गोलंदाजी सातत्याने आपण मात्र पाहिली गेली. टीम सुमित यांच्याकडनं अखंड वाई टीमकडनं मात्र खेळत असताना एक अखंड वाई क्रिकेट असोसिएशनच्या मात्र इथून क्रिकेट खेळत असतो. त्यावेळी मात्र सुमित यांनी आपल्या नावाचा परिचय दिलाय. ग्रामीण क्रिकेट आपल्या टीमकडनं गावाच्या क्रिकेटकडनं खेळत असताना आज असोसिएशनसाठी मात्र खेळताना पाहायला मिळतात. मी चर्चा करत होतो यांच्याकडे क्षमता आहे. निलेश भोसले यांच्याकडनं मात्र चुकी झाली आहे, ड्रॉप झालाय, झेल जीवदान मिळालंय. पृथ्वीराज यादव या एक मोठ्या फलंदाजांना आज नशिबाचा साथ घेऊन मात्र पृथ्वीराज यादव मैदानामध्ये आलाय. पहिल्या मॅच मध्ये ही पहिल्याच बॉलवरती झेल मात्र पृथ्वीराज यादवचा सुटला होता आणि आताही मात्र पाहायला गेला तर पहिल्या षटकातील 4थ्या बॉलवरती मात्र झेल सुटलाय पृथ्वीराज यादवचा. हा इतिहास आहे, हा नशीब आहे. जयजी मयेकर साहेबांचं हे ते शुभागमन मात्र होताना पाहायला मिळतोय. त्यांनाही आम्ही विनंती करू की आपण आदरपूर्वक आपल्याला इथे मात्र बोलवण्यात येत आहे. मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. जयजी यांना विनंती करेन. हा बॉल चांगला आहे इथे मात्र पाहायला गेला. वनडीच्या स्वरूपामध्ये 1 धाव मात्र येताना पाहायला मिळणार आहे. या एका धावेने धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल 6च्या घरामध्ये. अजूनपर्यंत विजयासाठी 7 बॉल 13ची गरज आहे. 7 बॉल 13 धावांची गरज असताना सुमित चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. पृथ्वीराज यादव ही महत्वपूर्ण विकेट आहे. तुमच्या विजयाच्या अडसळ कोण ठरणार आहे तर तो पृथ्वीराज यादव आहे, परंतु तेवढे ताकदीची गोलंदाजी सुमित करताना पाहायला मिळतात. चुकी झाली आहे, चुकीला माफी नाही आहे. या मोठ्या मॅच मध्ये तुम्ही तुमचं समर्पित तुम्हाला करणं गरजेचं असतं. तसं होताना पाहायला मिळालं नाही. त्याचा परिणाम झाला मात्र एके धावेमध्ये दुहेरी धावेमध्ये रूपांतरित आणि 2 धावेने मात्र ओव्हर झालाय समाप्त आणि 2 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 8. आता विजयासाठी 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 11 धावांची गरज. 6 बॉल 11चं समीकरण मात्र बनलं गेलंय. कॅप्टन 26 मिस्टर भालेकर, अतुल भालेकर कोणत्या गोलंदाजांना आणलं जाईल, कोणत्या गोलंदाजांवरती विश्वास दाखवला जाईल. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी गरज असणार आहे ती 11 धावांची. मागच्या मॅच मध्ये आपण संकेतस्थळ पाहायला गेला तर झेल सुटला होता पृथ्वीराज यादवचा. तिथेही धावा आल्या होत्या. गणेश शिंदे यांचीही मात्र तिथे चांगली तुफानी फलंदाजी पाहिली होती. पहिला मॅच जिंकली होती पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन आणि त्याच्यानंतर मात्र पाहायला गेलं तर आपण अखंड वाई 11चा विचार केला तर ग्लोरियस स्पोर्ट्स मैत्री ग्रुप जावली यासारख्या बलाढ्य टीमला पराभूत करून ती टीम मात्र पुढे आलेली आहे. आणि आता समोर आहे पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन. अखंड वाई 11 आणि पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या 2 संघांमधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. येणारे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 13 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती सुशांत येताना पाहायला मिळतात. इथे नितीन स्क्वेअर लेगला खेळून काढला. क्षेत्ररक्षकांकडनं परत एकदा चुकी होताना पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे 1 धाव मात्र घेतली जातोय.
अतुल भालेकर स्वतःला समर्पित करताना पाहायला मिळत आहेत. ओ हो हा प्रेशर 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 आणि तिथेही मात्र पाहायला गेलं तर 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव मात्र पूर्ण आणि चौथीही धाव बघता बघता इथे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र 5 धावा पूर्ण होतात की काय, होय की हा विकेट. परंतु पहा प्रेशर मध्ये कुकर सुद्धा शिटी मारताना असं म्हटलं जातं आणि तसाच प्रेशर पाटण तालुक्या टीम वरती होतं की काय. आणि अतुल भालेकर यांच्या चांगल्या क्षेत्ररक्षकांना मात्र अशी चुकी झाली आहे. एकूण धावा 5 आल्या आहेत. अतुल भालेकर थोडेसे टेन्शन मध्ये नसतील कारण ते 5 धावा आलेत. हे चुकी झाली आहे. आपण पाहायला गेलं तर अखंड वाई 11 या संघाकडनं अखंड वाई आणि पाटण या 2 संघांमध्ये सामना. त्याचबरोबर पाहायला गेलं तर चला लवकर घ्यायचं स्पीड, वेळ नाही आपल्याकडे प्लीज. अखंड वाई 11 थोडासा प्रेशर मध्ये पाहायला मिळतो संघ. चुक्या झालेल्या मात्र दुरुस्ती होतील का, कारण आता मात्र समीकरण बदलली गेलीत. 5 बॉल आणि 6 धावांची गरज. 6 बॉल मध्ये 13 धावांची गरज होती आणि एका बॉल वरती धावा आल्या 5. समीकरण परिपूर्ण मॅच मधली बदलली गेली. 11 धावांची गरज होती आणि आता समीकरण बदलवण्यात गोलंदाज यशस्वी होतील का की पृथ्वीराज यादव हे मात्र यशस्वी होताना पाहायला मिळतील. चांगला बॉल इथे मात्र हाताळलाय. गोलंदाजी चांगली होतोय परंतु 7 तेवढी चांगली मिळेल का त्याची चर्चा पाहायला मिळणार आहे. तिथे आपण पाहायला गेलं तर 1 धाव मात्र घेतली गेली. आता विजयासाठी अजूनपर्यंत गरज असणार आहे ती 5 धावांची. येणारे बॉल असणार आहे ते 4 बॉल मध्ये 5 ची गरज. एखादा डॉट बॉल इथे मात्र प्रेशर निर्माण करेल का. संधी क्रिएट केली होती गोलंदाज सुमित यांनी, त्याच्यानंतर सुशांत आले. सुशांत यांनी ही चांगली गोलंदाजीची पहिल्या बॉलवरती मात्र निर्माण केली होती. तिथे चुकी झाली परंतु यष्टीरक्षकांकडनं आणि तिथेच अखंड वाई 11 संघ थोडासा प्रेशर मध्ये आलाय. पण तो हा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी कसं काय घडेल ते सांगता येणार नाहीये. समोर आहे नितीन. टॅप केल्या फक्त बॉलला. एकदा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळेल. तिथेही मात्र आपण पाहायला गेलं तर चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 16 धावा. आता विजयासाठी 3 बॉल आणि 4 धावांची गरज. मॅच क्रुशल स्थितीमध्ये ड्युअलमॅन परिस्थितीमध्ये आपण पाहायला मिळतोय. झुलता हुआ हिलता हुआ डुलता हुआ अस्थिर चंचल या स्थितीमध्ये मात्र मॅच सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळतोय. परंतु समोर आहे पृथ्वीराज यादव तर गोलंदाजी मार्गवरती आहे सुशांत. हो फटका फसलाय तिथे. झेल इथे मात्र घेतला जाईल का. हा मोठी मॅच आहे. मोठा मॅच. मंच बडा पंच भी बडा. इथून मात्र सुमित याच्यानंतर सुशांतला काढलं त्याचं उत्तम उदाहरण आणि तेच दाखवून दिलं सुशांत यांनी आणि हा विकेट प्राप्त करून देताना पाहायला मिळत आहेत. पृथ्वीराज यादव बॅक टू डग आउट. आता विजयासाठी 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 4 धावांची गरज. मिस्टर PTPL पाटण तालुक्याचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये गणेश सुरेश शिंदे हे जाताना मात्र पाहायला मिळत आहेत. अखंड वाई 11 आता स्ट्रॉंग झोन मध्ये. परत एकदा मात्र आता पहा चार्जेबल झालेत. परत एकदा बॉडी लँग्वेज बदलली गेली अखंड वाई 11 या संघाकडनं. परंतु गणेश शिंदे आहे समोर. मॅच विनर प्लेयर आहे. अशा फसलेल्या मॅचेस कितीतरी वेळा आपल्या बाजूनं वळवल्या आहेत. मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट सुद्धा त्यांच्या अंगावरती आहे. कोण जिंकणार कोण हरणार. येणारे 2 बॉल आणि विजयासाठी 4 धावांची गरज. 2 बॉल 4चं समीकरण पाहायला मिळतो इथे. अखंड वाई की पाटण तालुका इथे मात्र पाहायला मिळतोय. ओ हो बॉल आलाय डॉट. आता समीकरण मात्र बदललं गेलंय. वाई एक्सप्रेस इथे मात्र सुशांत आपल्या नावाचा परिचय नावाचा बुलबाला 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 निर्माण करताना पाहायला मिळत आहेत. आता 1 बॉल आणि कंपल्सरी चेसिंग 4 धावांची गरज. पंधरा धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. आता येणारे बॉल असणार आहे ते 1 आणि विजयासाठी 4 धावांची गरज. आपल्या ताफ्यातील चुनके घेतलेले खेळाडूंपैकी एक गोलंदाज ते म्हणजे आहेत सुशांत आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैं एक कलाकार हूँ इस रंगमंच का ते सांगताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेटच्या पटलावरचा ॲज अ गोलंदाज म्हणून मी कलाकार म्हणून मात्र यशस्वी होताना पाहायला मिळेल का
ती त्याची चर्चा की मिस्टर PTPL पाटण तालुक्याचा बाहुबली चौकार ठोकून आपल्या टीमला विजयी करेल. 1 बॉल आणि 4 धावांची गरज. 1 बॉल 4 धावा. सुशांत आणि गणेश शिंदे आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तर ट्रॅव्हल झाला, एकदा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळते. एकदा मात्र पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि हा सामना जिंकलाय टीम अखंड वाई 11 या संघानं. पहिल्या ओव्हरमध्ये असं वाटत होतं की हा सामना पराभूत होतो की काय, त्याच्यानंतर मात्र पाटण तालुका वन हँड एकतर्फी मात्र हा सामना जिंकतील, परंतु तसं झालं नाहीये. चला टॉससाठी यायचंय. अखंड वाई 11 धावत यायचं, आपली धावत आहे आपली टॉससाठी. तेजस शिंदे प्लीज आपण लवकर यायचंय. आणि सामनावीर या मॅचचा मात्र दिला जाईल सामनावीरचा पुरस्कार सुशांत. सामनावीर नंतर आम्ही घोषित करून ठेवतोय. चला या तेजस या ना लवकर टॉससाठी या ना, तुमची मॅच आहे.